मित्रांनो आज कोरेगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडतं आणि या मैदानाच्या सेमीफायनल 7मध्ये जबरदस्त चोरस आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे कुठंतरी मैदानाचं फायनल ज्या पद्धतीनं होतं तशी लढत आपल्याला या मैदानात पाहायला मिळाली. आज एकनाथ दादा हे ताई आहेत, राजा आज पळाला आणि पुन्हा एकदा हिंद केसरीच्या गोलाचा मानकरी झालाय. ताई काय सांगाल, काय आनंद आहे? हे सगळं आता पब्लिक कमी झालंय, मग अशी पब्लिक होतं बघायला पाहिजे होतं, ती आनंद खरा होता. छान गाडी छान पळाली, चांगला टफ सेमी पास केला, आनंद आहे. राजानं चांगलं क्षण दिलं, सचिननं चांगलं क्षण दिलं. बल्लाळ डॉक्टरांचं खूप खूप अभिनंदन म्हणेन की त्यांनी चांगला पैरा घडवून आणला आणि गाडी आज चांगला सेमी पास करून गुलालात गेली. ताई कसं काय सचिन सोबत कसं काय नियोजन झालं होतं? कारण ते आपल्या कंदूरच्या दादाने आणि बल्लाळ डॉक्टरनी केलेलं. दादा खूप दिवसांनी दिसतात. दादा तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही जीवा तुमच्याकडे आहे तर जीवाचं कंटिन्यू तुम्ही गुलाल काय हुकून देत नाहीये, कारण त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण राजाताईंकडे जीवाचा तुम्ही एकदम व्यवस्थित सांभाळ करताय आणि गुलालात पात्र ठेवताय. काय सांगाल जीवाबद्दल, काय सांगाल पहिल्यांदा? जेव्हा सेकंडच्या मैदानात आता टॉपला म्हणजे 1 नंबरलाच चालू आहे. बैल चांगला पळतोय, रान कमी असतं, ॲक्च्युली बैल कमी पल्ल्याच्या रानाला चांगला पळतोय आणि आमच्याकडे सेकंडला 700 फुटाच्या पल्ल्याचे रान असल्यामुळे तिथं आणि मातीचं रान असल्यामुळं मातीच्या रानाला बैल चांगला पळायला लागला. टॉपमध्ये आज राजासोबत तुम्ही आहात, काय सांगाल? हिंद केसरीचा मान मिळालाय परत एकदा, काय सांगाल आज? मान हिंद केसरीचा मिळाला त्याचा तर अतिशय आनंद आहे. कारण पहिले ह्या मैदानात दादा जुना खेळाडू आहेत, पण राजाचा पहिला आहे. 14-15 वर्षापूर्वी आमचा पहिला नंद्याचा इथे 1 नंबरचा गुलाल आहे आणि त्याच्यानंतर आता राजानं पण कोरेगावात गुलाल दिलाय, त्यामुळं अतिशय आनंद आहे. मला वाटतं 2-3 दिवसात तुम्ही स्टेटस टाकलं होतं की कोरेगावचा हिंद केसरी नांद्या म्हणून टाकलं हो, होतं. आणि आज तुमचं स्वप्न असेल की बाबा नंद्याचा वारसा पुढे राजाने चालवला तर तो चालवला त्या. आणि खरं तर दादा आज मोठा सेमी होता, तुम्हाला माहिती आहे. काय सांगाल, अनुभव काय वाटला तुम्हाला? नाही, खेळ यो टप होता आजचा, सेमी टप होता, गाड्या चांगल्या होत्या, चांगले नंदी होती तर सीमित पळणार आणि त्याच्यातनं गाडीने सेमी पास केला. फार मोठं कौतुक आहे बैलांचं आणि आप्पा ड्रायव्हरचं. हे त्या तिन्हींच्या कौशल्यामुळे आम्हाला गुलाला. आज सगळ्यांना कळालं असेल ताईंचं एक निष्ठ जॉकी का म्हणतात आपण खूप चांगलं क्षण दिलेत मला. नक्कीच आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी सेमी हा पुकारा त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं? कारण मोठा सेमी होता, हो, सगळ्या आणि टप गाड्या गाडी आपल्या एकदम सेमीत. सुंदर अशी पळाली गाडी. काय वाटलं निकाल घेतल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? नाही, सुट्टीला मी आपल्याला सांगितलं होतं एवढा टप सेमी जुळवत बसू नका, कासरं टाकून हाना. आणि संतोष मामांचा पहिला फोन आला मला, बकासूरच्या मामांचा, की ताई अभिनंदन म्हणून. तेव्हा मला कळलं की हो निकाल आपला आहे म्हणून. बघा मित्रांनो, बघा खाली पोरांचं बघणंच चालू होतं, तेवढ्यात मग म्हणलं हो. ताई कुठंतरी ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असता की राजा पण एक जिद्दी आहे. जेव्हा जेव्हा अतितटीची लढत झाली तेव्हा त्यांना तुमची मान कधी खाली होऊन दिली नाही. दादा असू द्या, तुम्ही असू, तुमची संपूर्ण टीम असू द्या, प्रत्येक अटीतटीच्या लढतीत त्यानं विजय प्राप्त केलेला. काय सांगाल? इथंच पैसे वसूल आहेत सांगायचं म्हणलं तर, की खूप चांगलं क्षण दिले तर. आणि काही कुस्ती खेळावी तर मोठ्या पैलवानांसंग खेळावी, बारक्यात खेळून शर्ट थोपटण्यात अर्थ नाही ना. त्यामुळे चांगलं लढत चांगली झाली. अशा लढती प्रेक्षकांना पण बघायला आनंद आहे. बरोबर. चांगलं आजचा वाटलं. सेमी जो काढलाय तुम्ही, तो सेमी जो आहे तुम्हाला फायनल जिंकण्यासारखाच आहे का? आम्ही खाली जातानाच लोक सांगत होती चला तुम्ही फायनलचीच तुमची तयारी आहे, फायनल असल्यागतच आहे तुमच्यासाठी. आता ज्या पद्धतीने गट असेल, सीमे असेल, गाडी कुठंतरी दादा तुम्ही पण बघितलं असेल जुळून पळाली गाडी. म्हणजे कुठं आता असं वाटलं नाही की बाबा दरसोड करायला लागते. काय कसा वाटतो हे साज पळताना? नाही, 1 नंबर साज पळतोय. दोन्ही बैल शहाणे आहेत. राजाला पण त्रास होत नाही, राजा पण खेळ पळणारा बैल आहे. सचिन पण सुत्तावर खेळ पळतोय, त्यामुळं कुणाचा कुणाला काही त्रास होत नाही. बैल शहाणे पळते, गाडी जुळते चांगली. गुलालात गेलो टेन्शन. ताई शाहिदबाईंशी काय बोलणं झालं? हो, शाहिदबाई सुट्टीला पण खाली होते आणि झालं बोलणं, अभिनंदन त्यांना पण केलं की सचिन राजा दोन्ही छान पळाली म्हणून आज ही क्षण आपण अनुभवतोय. बरोबर आहे. प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही सुट्टीच्या वेळी खाली जाताय, सुटताना काय असतंय म्हणजे नाही, मला ते सांगायचं असतंय पोरांना की तुमच्याकडे काय चुकून देऊ नका. का तर 2 वेळा आमची चूक झाली बरोबर की मागच्या वेळेला हरण्या सुटलं नाही, गाडी खालीच राहिली. म्हणून पोरांना मी ती सांगत असते की बाबा नंदी पळतात पण मानवी चूक व्हाय नको. चालेल. मित्रांनो शुभेच्छा असेल तुम्हाला. नक्कीच कोरेगावचा गुलाल तुम्हाला मिळालाय. आणि तुमचे स्वप्न दादाचं तुमचं पूर्ण करत जायला तुम्हाला शुभेच्छा. ज्या पद्धतीने ताई तुमचं स्वप्न आहे की प्रथम क्रमांक पळावं, ती आज इच्छा पूर्ण व्हायची आमची पण अपेक्षा आहे आणि ती नक्कीच पूर्ण होईल. कधी होत्या काय, कधी 1 नंबरचा मान मिळतोय बघू. चालेल. खूप सारे शुभेच्छा. धन्यवाद.